रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अंजलीने ईश्वरी आणि अर्णवला एकत्र बघितलेलं असतं. ईश्वरीला चक्कर येत असते म्हणून अर्णवने कॉफी आणलेली असते आणि तो तिला कॉफी पिण्यासाठी फोर्स करत असतो. तर ईश्वरीने सुद्धा अर्णवला कॉफी पिण्यासाठी फोर्स केलेला असतो. पण हे सगळं ना आता अंजलीने लांबून पाहिलेलं असतं आणि अंजलीचा काहीतरी गैरसमज होतो. म्हणजेच अंजली आता म्हणत असते की वा रे वा, म्हणजे चांगलीच तुमची रोमॅन्टिक डेट चालली आहे, तुम्हाला काही फरक पडत नाही आहे काय चाललं आहे, कोणाच्या बाबतीत काय झालं आहे. माझा नवरा एवढा सिरियस आहे पण तुमचं इथे हॉस्पिटलमध्ये सुद्धा रोमॅन्टिक मूड अँड ऑल हे सगळं काही सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं, मला काही गोष्टी कळत नाही का? मला सगळं कळतं आहे. आणि असं बोलूनच ना आता ते तिकडनं निघून जाते. जशी आता ते तिकडनं निघून जाते ना तेव्हा मात्र आता अर्णवही तिच्या मागोमाग जातो. अर्णव आता तिला म्हणत असतो की ताई, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, तू ऐकून तरी घे, मला काय म्हणायचं आहे ते. असंही बोलून तो आता तिला समजवायचा प्रयत्न करत असतो. दुसरीकडे मात्र आता बाबा आणि आई हे चर्चा करत असतात. कारण आता राकेशचा ॲक्सिडेंट झाला आहे याबद्दल आता सुप्रियाला कळलेलं असतं आणि सुप्रिया याबद्दल आता सांगत असते बाबांना. तर बाबा म्हणतात की माझा असा विचार होता की आता मी तर बोलायला लागलेलो आहे, मला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आता कळायला लागल्यात, त्यावरून मला असं वाटतं ना की मला मागे न हटता सगळं काही सांगायला हवं घरातल्या नात्या. कारण आपली जी काही फसवणूक झाली होती, राकेशने आपल्याला जे काही फसवलं, त्यामुळे मला असं वाटतं आपण त्यांच्या सगळ्यांपासून ही गोष्ट लपवतोय. पण नंतर विचार केला की आता हे असं सगळं झालं आहे, आता कसं सांगायचं हाही मनात विचार येतो. असंही आता बाबा बोलत असतात. तर दुसरीकडे मात्र आता सुप्रिया सांगत असते की जे काही आपल्या बाबतीत झालं आहे ते खूप जास्त भयानक आहेच, पण आपणही थोडा वेळ देऊया. कारण आता ज्या काही गोष्टी अशा अचानक घडत आहेत ना, त्यामुळे आता हे आपल्याला असं वाटतं आहे, पण थोडा वेळ दिला की सगळ्या काही गोष्टी ठीक होतील. सध्या तरी आपण शांतच राहूया, असंही आता म्हणण्यात येतं. सुप्रिया म्हणत असते कारण तिला ही अंजलीची अवस्था माहिती असते, अंजली प्रेग्नेंट आहे ते, आणि त्यामुळेच ना आता ती धीर देत असते. दुसरीकडे बाबांनाही माहिती असतं की त्याने ॲक्सिडेंट वगैरे केला आहे आणि मग त्याला त्याच्या पापांची शिक्षा तर मिळायलाच हवी. आणि यासाठी आता ते बाबा बोलत असतात की माझा ॲक्सिडेंट झाला ना, ती गोष्टसुद्धा मला त्या सगळ्यांना सांगायची होती. कारण त्यावेळेलासुद्धा आपण किती त्रास सहन केला, किती काही काही यातना भोगलेल्या आहेत, असंही आता म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्णव जो आहे तो मात्र आता समजावत असतो आणि म्हणत असतो की ताई, तू समजतेस तसं काही नाही. खरं तर ना ईश्वरीला मगाशी चक्कर आलेली होती आणि त्याचसाठी मी विचार केला की तिला जरा काहीतरी खायला देऊया, पण मला इथे कॉफी भेटली तर मी तीच कॉफी तिच्यासाठी घेऊन आलो होतो. तू काहीतरी चुकीचं समजतेस, तुला जे वाटतंय ना ते तसं नाही आहे, प्लीज जरा समजून घे, जरा विचार कर, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा कुठेतरी जाऊन ये ना आता अंजली शांत असते. पण अंजलीला माहिती असतं, ती म्हणते की तुमच्यासारख्या लोकांची ना नाटकं मला माहीत आहेत, तू उगाच आहे ना मला काही कारणं देऊ नकोस, कारण मी ओळखून आहे तुला, असंही ती आता म्हणत असते. कारण तू हिला एवढं पाठीशी घालतोयस ना तिथेच मी समजते. कारण पहिल्याचा माझा भाऊ ना असा नव्हता, नेहमीच ना माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचा. पण आता तुझी ही अवस्था मी बघते ना, फक्त बायकोचं ऐकून, फक्त बायको सांगेल तसंच करायचं ना, तसं आता तुझं झालेलं आहे. ताई ताई, असा नको विचार करू गं, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, तू चुकीचा विचार करतेस. जेवढी तू महत्त्वाची आहेस ना, मिस इंदौरसुद्धा माझ्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे. तू नको गैरसमज करून घेऊ या सगळ्याबद्दल, असंही आता तो तिला सांगत असतो. पण दुसरीकडे मात्र यांना जर काही झालं ना तर मी तुझ्या बायकोला हिला सोडणार नाही आहे. कारण ते शुद्धीवर आल्यावर सांगतीलच की या सगळ्याच्या मागे कोण होतं ते. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा मला कळलं ना हिचं नाव, तर तेव्हा बघ मी हिचं काय करते ते. हिला ना मी सोडणार नाही, हिला मी पोलिसात दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र ईश्वरी शांत असते आणि सगळं काही ऐकून घेत असते. कारण तिला माहिती आहे अंजलीला सध्या तिचा राग आलेला आहे आणि आता आपण जर काही बोलून बसलो तर पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा आपण जरा शांतच राहूया असा विचार ना
डोक्यामध्ये आता त्याच्या येत असतो, म्हणूनच आता तो शांत असतो. इकडे मात्र आता ईश्वरीच्या समोरच हे सगळं बोलल्यामुळे ईश्वरीचं मन थोडं का होईना आता जड झालेलं असतं. अर्णवही टेन्शनमध्ये असतो, पण त्याच वेळेला इकडे मात्र आता जेव्हा हे सगळं बोलून तिकडनं अंजली निघून जाते ना, तेव्हा मात्र आता वल्लरी ठरवते की जोपर्यंत आता ही एकटी बसली तोपर्यंत हिचे जरा कान फुंकता येतील, म्हणजे कसं ज्या काही गोष्टी मला हव्या आहेत ना माझ्या बाजूने त्या वळवता येतील असाही विचार ना ती आता करत असते. तिचं आता बरंच प्लॅनिंग सुरू असतं. मुद्दामूनच ना ती आता भडकवायला सुरुवात करते. म्हणजेच ती आता म्हणत असते की ऐकून घेतेस का माझं? अगं नको त्रास करून घेऊ एवढा. मला कळतंय तुला अर्णवच्या वागण्याचा त्रास होत असणार आहे. तो बायकोच्या आहारी जाऊन तुझ्यासोबत विचित्र वागतोय याही गोष्टी मला कळत आहेत, पण नको त्रास करून घेऊ असं वल्लरी तोंड देखलं का होईना बोलत असते. तर दुसरीकडे मात्र आता अर्णवला काय करू हे समजत नसतं, कारण त्याला असं वाटत असतं की ताई प्रत्येक वेळेला मला समजून का घेत नाही आहे. ईश्वरी म्हणत असते की तुम्हालाही माहिती आहे ना आता ताईंची अवस्था कशी आहे, आपण ताईंना समजून घ्यायला हवं या परिस्थितीत. आणि आता ताईंना जर आपण काही बोलत बसलो तर ताईंचा विचारही करायला हवा. ताई प्रेग्नंट आहेत, त्यांना कोणतंही टेन्शन नको असंही आता ईश्वरी ही अर्णवला सांगत असते. मला ताईंच्या बोलण्याचं वाईट नाही वाटलेलं, नका इतका विचार करू असं देखील ईश्वरी आता अर्णवला सांगते. तेवढ्यातच ना तिथे आता एक नर्स आलेली असते आणि म्हणत असते की तुमच्या पेशंटची औषधं संपली आहेत, सो प्लीज घेऊन या, कारण ऑपरेशन सुरू असतं आणि त्यामुळे अर्णवला आता ती औषधं आणून द्यायला सुद्धा खूप जास्त गरजेची वाटत असतात. त्यामुळे आता अर्णव म्हणत असतो की मी पटकन मेडिसिन्स वगैरे घेऊन येतो आणि असं बोलूनच ना आता तो तिकडनं जात असतो. तर दुसरीकडे मात्र वल्लरी आता इथे मात्र अंजलीचे कान फुंकत असते आणि अर्णवबद्दल सांगत असते आणि ईश्वरीबद्दलसुद्धा. ईश्वरीला तू जे काही बोललीस ना ते एकदम बरोबर होतं. तिला ना नजरेसमोरही उभं करायला वाटत नाही, राग येतो ना एवढा, पण तिने ना जावई बापूंच्या बद्दल ना जे काही केलं ना ते तसं करायला नको होतं. आज बघितलंच ना आपण काय काय फेस करतोय. बिचारे जावई बापू मरणाच्या दारात आहेत, त्यांचं काय होतंय कसं होतंय काहीच माहिती नाही आहे. उद्या तुझ्या बाळाचंही पूर्ण भविष्य पडून आहे असंही ती आता म्हणत असते. आणि तेवढ्यातच ना इकडे अंजलीला त्रास होत असतो. अंजलीला आता ती मुद्दामून विचारते की काय झालं अंजली, काही त्रास होतोय का? अंजली नुसती कळवळत असते, कारण तिला एक एक टेन्शन वल्लरी अजून वाढवत असते. ही मामी आहे का कोण आहे? खरंच ना जरा टेन्शन कमी करायचं, पण त्या प्रेग्नंट बाईचं टेन्शन ती अजून वाढवत असते आणि त्या सगळ्याचा त्रास ना अंजलीला खूप जास्त होत असतो. अंजली अक्षरशः डोळे मिटून बसलेली असते. अंजलीला होणारा त्रास बघून सुद्धा इकडे वल्लरीची बडबड काही थांबलेली नसते. तू जे काही निर्णय घेतले आहेस ना ते एकदम बरोबर आहे आणि तू जे काही करतेस ते परफेक्ट आहे, कारण अर्णवच्या बाबतीत तसंच करायला हवं. सध्या ईश्वरी तो जरा जास्तच बोलतोय आणि तू जो काही निर्णय घेतला आहेस त्याबद्दल मला खूप जास्त कौतुक आहे तुझं. दुसरीकडे सुप्रिया आता टेन्शनमध्ये असते. तिला असं वाटत असतं की हॉस्पिटलमध्ये जाऊ की नको असे एक अनेक विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू असतात. मग आता हे पण वाटत असतं की गेले तर मग काय. मग आता ती थोडी अस्वस्थ असते. मग ती आता बाबांना म्हणते की मी जाऊ का? आपली नम्रताही पोचली असेल, अजून नम्रताचा काही कॉल नाही, काही सांगितलं पण नाही आहे तिने, म्हणूनच ना मला टेन्शन येते असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ती सांगते ना तेव्हा मात्र आता तिला लगेच शंभू जो आहे तो शांत करतो. शुभंकरला माहिती आहे की ही पॅनिक अशीच होते, म्हणूनच तो आता म्हणत असतो की काकू काय एवढा त्रास करून घेतेस, थांब ना, शांत बस ना. तशी ही नमू गेलीच आहे ना, नमू आपल्याला सगळं काही सांगेल, मग तर झालं. मग एवढी हायपर होऊ नकोस, या सगळ्याचा त्रास तुला होतोय बघितलंस ना. आणि इथे मात्र आता राकेशच्या बाबतीत जे काही घडलेलं असतं ते उद्या अंजलीच्या बाबतीत घडायला नको असंच कुठेतरी सुप्रियाला वाटत असतं, कारण राकेश जो आहे त्याचा अपघात झाला आहे आणि त्यामुळेच ना आता नक्कीच असं वाटतंय की राकेशचा अपघात झालेला असताना या सगळ्याची झळ अंजलीला पोचायला नको. बाबा मात्र म्हणत असतात की देव अजूनही जिवंत आहे, देव काही करू शकतो, हे बाबा बोलतात. त्याच वेळेला मध्येच ह्यांचं काही सुरू झालं आहे असं आता हा शुभंकर विचारतो. त्यावर सुप्रिया म्हणते की म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की एखाद्या माणसाने कोणाचं तरी वाईट केलं तर त्याचंही वाईट होतं असं काहीचं त्यांना म्हणायचं आहे, बाकी काही नाही असं बोलून सुप्रिया बाजू सावरून घेत असते. पण आता इकडे शुभंकर
म्हणत असतो की आपल्याला जे काही आहे ते लवकरात लवकर नम्रता सांगेल आणि तसंही आपल्याला ह्या काकांसाठी थेरपीज करायच्या आहेत ना, तर आपण त्याचा विचार करूया असंही आता तो म्हणत असतो. तर दुसरीकडे सुप्रिया दारात येऊन उभी असते आणि सुप्रियाला सुद्धा ना आता अंजलीची काळजी वाटत असते आणि ती म्हणत असते की अंजलीच्या बाबतीत काही चुकीचं व्हायला नको, नाही तर तिच्या बाबतीत काही झालं तर परत अर्णव आणि ईश्वरीला या सगळ्याचं टेन्शन असणार आहे. दुसरीकडे आता ज्या नर्स असतात त्यांच्यासोबत इकडे मामा बोलत असतात. तेवढ्यातच ना तिथे आता आजी आणि आकाशही आलेले असतात आणि आजी आणि आकाश तिथे आल्यानंतर इकडे मात्र मामाला म्हणत असतात की काय रे, तुला काही माहिती आहे का, ह्याला नक्की काय बोलायचं होतं ते, म्हणजे बघ ना हे लोक काहीच बोलले नाहीत, काय एवढं समोर आणायचं होतं जावई बापूंबद्दल असंही आता म्हटलं जात असतं. जावई बापूंबद्दल ना मलाही माहीत नाही, मग आता ती लोक सांगतील ना आरामात. अर्णवही हे सगळं लांबून ऐकत असतो. मग आता आकाशही म्हणत असतो की हो बरोबर ना, त्यांनी ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला तर सांगितल्याच नाही, सांगायला हव्या होत्या ना, असं का केलं ह्यांनी असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे पाहायला मिळत असतं की मामा कसाबसा शांत करत असतो, कारण मामाला तर या सगळ्या गोष्टी माहिती असतात की नेमकं कसं काय आहे ते. म्हणूनच मामा आता शांत करतच म्हणत असतात की नको इतका विचार करू, सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या एकदम छान आहेत आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा दोघंही जण आपल्याला नक्कीच सांगतीलच की, असंही आता इकडे मामा बोलून सावरत असतो. पण दुसरीकडे अर्णव आता तिथे उभा असतो. हे आकाशला दिसतं. आकाश लगेच त्याच्याकडे जातो आणि म्हणत असतो की सांग ना अर्णव दादा, तू मला काहीतरी सांगणार होतास त्या जिजूंबद्दल काहीतरी तुम्हाला सांगायचं होतं, पण ते नेमकं काय होतं ते मला समजेल का. पण आता नाही काहीच गोष्टी मी आता तरी सध्या सांगू शकत नाही, सध्या थोडा प्रॉब्लेम आहे असं समज, पण मी आता कोणत्याच गोष्टी बोलू शकत नाही, ही ती वेळ नाही आहे असंही आता अर्णव बोलत असतो. पण त्यावर आकाश चिडत असतो. आकाशला सुद्धा वाटत असतं की अर्णवने आपल्याला सगळ्या काही गोष्टी सांगाव्या, पण ही ती योग्य वेळ नसते हेही अर्णवला माहिती असतं, कारण त्यांना हे सगळं काही समोर आणायचं होतं. पण त्यांना वाटलं नव्हतं की हा एवढा मोठा भयानक प्रसंग घडेल. आता त्याला मेडिसिन्स आणायचे असतात, त्यामुळे तो लगेचच तिकडनं निघून जातो आणि जेव्हा तो आता तिकडनं निघतो ना, तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टी होत असतानाच तो मात्र म्हणत असतो की चल, मला उशीर होतोय, मला जावं लागेल, तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी आता देऊ शकत नाही, नंतर बघूया ह्या सगळ्याबद्दल काय ते, असंही आता म्हटलं जातं. मग आता अर्णव जो आहे तो मात्र आता त्याला समजावतो चांगल्यापणाने. त्याला बोलतो की मला माहिती की तुला टेन्शन येते, तुला वाटते काळजी, पण थोडं तू समजून घे, आणि असं बोलून तो निघून जातो. पण आकाशच्या मनामध्ये आता मनाला लागून राहतं की का बरं मला सांगितलं नसेल. दुसरीकडे नम्रता आता हॉस्पिटलमध्ये आलेली असते. नम्रता जशी हॉस्पिटलमध्ये येते ना, तसं ईश्वरीला आधी भेटते. ईश्वरीला म्हणत असते की मला जरा बोलायचं आहे तुझ्यासोबत, हे सगळं काय झालं आहे, कसं झालं आहे. अगं हे ॲक्सिडेंट झालं तेव्हा आम्हालाही काहीच कळत नव्हतं, मग तुला खरंच हे ॲक्सिडेंट झाल्यासारखं वाटतं आहे का. मला तर काहीच वाटत नाही आहे, बहुतेक आहे ना ही सगळी मोठी फसवणूक होत आहे असंही आता नम्रता म्हणत असते. नम्रताला आता ईश्वरी म्हणत असते की आधी आम्हालाही तसंच वाटलं होतं की काहीतरी खोटं होतं आहे, पण नंतर ना आम्हीही विचार केला आणि मग बघितलं, पण डॉक्टरांनी तुम्हाला त्याला भेटू दिलं आहे का, नाही ना, डॉक्टर तर भेटूही देत नाही आहेत. मग त्याचाच विचार करा ना, डॉक्टर भेटू देत नाही याचा अर्थ काय असतो, काहीतरी गडबड आहेच की. अगं काहीच समजत नाही आहे, तो जर दिसला असता तर गोष्ट वेगळी होती, पण तो दिसतही नाही आहे ना, त्यामुळेच आता ही एवढी मोठी पंचायत झालेली आहे असंही आता इकडे ईश्वरी म्हणत असते. पण नम्रता जेव्हा राकेश म्हणत असते ना, तेव्हा मात्र आता तिला कसं बसं थांबवलं जातं आणि तिला सांगितलं जातं की नको इथे सारखं राकेश असा उल्लेख करू, कारण ह्या लोकांसाठी तो राजेश आहे आणि राजेश म्हणूनच बोल असंही सांगितलं जातं. मग काय, राजेश म्हणूनच आता त्याला बोलावं लागणार असतं. पण दुसरीकडे आता जसं नम्रता म्हणत होती तसं आता ईश्वरीला सुद्धा तसाच संशय होता, पण ईश्वरी आता बोलू शकत नसते ना काही, त्यामुळे ईश्वरी आता शांत असते. तर दुसरीकडे मात्र ईश्वरी सांगत असते की आपण आता ह्या गोष्टी
कोणालाही सांगू शकत नाही आहे. थोडं आपण शांतच बसूया, जे काही आहे ते बघूया की काय होतं आहे ते. खरं तर आम्हाला अंजलीताईंची खूप जास्त काळजी वाटते. त्या तर खूप जास्त टेन्शनमध्ये आहेत. आम्हाला असंच वाटतं की सगळं काही नीट होऊ दे. हा राकेश एकदा का बरा झाला की होईल सगळ्या गोष्टी ठीक. खरं तर आम्ही ना या सगळ्या गोष्टी रिव्हील करायच्या ठरवल्या होत्या, पण हे सगळं असं झालं ना की सगळंच बिघडून गेलं. असंही आता इकडे जी ईश्वरी आहे ती बोलत असते आणि ईश्वरी जेव्हा हे सगळं काही बोलते तेव्हा तिला नम्रता सपोर्ट करत असते, साथ देत असते. दुसरीकडे मात्र आता डॉक्टर जे असतात त्यांची खूप जास्त धावपळ सुरू होते. डॉक्टरांची जेव्हा एवढी धावपळ सुरू होते ना तेव्हा आता कळत नसतं की काय झालं, कारण डॉक्टरांनी त्या राकेशला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेलं असतं आणि तिथून एवढी गडबड गोंधळ सुरू असतो हे बघूनच ना आता कळत नसतं की काय झालं आहे. मग त्याच वेळेला आता डॉक्टरांना विचारलं जातं की काय झालं आहे. मग डॉक्टर काही सांगायला तयार नसतात. मग दुसरीकडे लांबून हे सगळं काही आकाश आणि अर्णवसुद्धा पाहत असतात. तर आकाश म्हणतो की तू बघतोयस ना ताईची हालत किती पॅनिक झालेली आहे. आपल्यालाच डॉक्टरांना विचारावं लागेल तेव्हाच आपल्याला समजेल, नाही तर ती उगाच ना स्वतःला त्रास करून घेईल, असंही आता म्हटलं जात असतं. मग आता डॉक्टरांना विचारायला स्वतःच अर्णव पुढे जातो आणि अर्णव डॉक्टरांना म्हणत असतो की काय झालं आहे नक्की, सांगाल का. मग आता डॉक्टर सांगतात की आम्ही ऑपरेशन करायला घेतलेलं होतं, पण अचानक पेशंटला ना त्रास झाला आणि पेशंट कोमात गेलेलं आहे. हेही आता डॉक्टरांकडनं कळलेलं असतं. डॉक्टर जेव्हा हे सगळं काही बोलतात तेव्हा मात्र आता भयानक असा त्रास ना इथे लगेचच अंजलीला होतो, कारण अंजलीला एवढ्या वेळेला वाटत होतं की आपला नवरा बरा होईल, पण आता तो कोमात गेला आहे म्हटल्यावर तिला टेन्शन येतं आणि अंजली तिथेच कोलमडून पडते. अंजलीला जसा त्रास होतो ना तसं आता सगळीच जण अंजलीला सावरत असतात, अंजलीला सावरायचा प्रयत्न करत असतात. पण अचानकपणे आता अंजलीला सुद्धा स्ट्रेचर आणून त्याच्यावर झोपवतात आणि त्याला अचानकपणे घेऊन जातात, कारण काही ऑप्शन उरलेला नसतो ना सगळ्यांनाच, कारण त्या सगळ्यांनाच वाटत असतं की काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि तिला त्रास होत असतो, म्हणून तिला स्ट्रेचरवर झोपवून लगेच आतमध्ये नेलं जातं. आणि तेव्हा इकडे अर्णव खूप जास्त टेन्शनमध्ये येतो. अर्णव विचार करतो की काही झालं ना तरी ताईला काही होता कामा नये आणि त्याच वेळेला ताईला काही होणार नाही, काळजी करू नका, सगळ्या काही गोष्टी नीट होतील, असंही आता सांगितलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता डॉक्टरांनी इमर्जन्सी तिला आतमध्ये घेतलेलं असतं आणि जेव्हा डॉक्टर आतमध्ये घेतात तेव्हा मात्र आता म्हणत असतात की तुमचे मिस्टर कुठे आहेत, तुमच्याबद्दल त्यांना सांगायला हवं, तुम्ही श्वास घेत राहा, कारण आता या सगळ्या परिस्थितीत ना BP जो आहे तो आता लो होत चाललेला असतो आणि BP लो होत चालल्यामुळेच ना आता अक्षरशः त्यांना काही ना काही ऑप्शन घ्यावाच लागणार असतो. मग आता डॉक्टर म्हणतात की याच्याकडे लक्ष द्या आणि त्यानंतर डॉक्टर जे आहेत ते पेशंटशी बोलण्यासाठी म्हणून का होईना आता आतमध्ये जायला निघतात. मग त्याच वेळेला आता जेव्हा डॉक्टर बाहेर येतात तेव्हा म्हणतात की ह्यांचे मिस्टर कुठे आहेत, मला त्यांच्या मिस्टरांशी बोलायचं आहे. मग आता डॉक्टरांना अर्णव सांगतो की त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. अच्छा, या हॉस्पिटलमध्येच ते ॲडमिट आहेत. अच्छा, ती ॲक्सिडेंटची केस ह्यांच्याच मिस्टरांची आहे का, मग तुम्ही कोण आहात त्यांचे. मग तो म्हणतो की मी त्यांचा भाऊ आहे. हा थोडा प्रॉब्लेम झाला आहे, खरं तर ना त्यांची डिलिव्हरी आम्हाला नॉर्मल करता येणार नाही आहे, सीझर करावी लागेल, काहीतरी तुम्ही जे काही चान्सेस आहेत ते घ्या, विचार करा, कारण का त्यांचा जो BP आहे तो एकदम नॉर्मल नाही आहे, सारखा लो होत आहे आणि त्यामुळे निर्णय घेणं खूप जास्त गरजेचं आहे, असंही डॉक्टर सांगतात आणि त्यानंतर ते आतमध्ये निघून जातात. मग आता इकडे अर्णव आणि ईश्वरीला टेन्शन येत असतं. त्याच वेळेला अर्णव ईश्वरीला डॉक्टर आतमध्ये सुद्धा बोलवून घेतात आणि मग ते दाखवत असतात अंजलीची खरी परिस्थिती. अंजलीला खरंच ना या सगळ्यामध्ये खूप जास्त त्रास होत असतो आणि मग डॉक्टर म्हणतात की नॉर्मल डिलिव्हरी होत नसेल तर आपल्याला सिझरिन तर करावं लागेल, पण आताच तर 9वा महिना सुरू झाला आहे, मग कसं काय करायचं, असं ईश्वरी म्हणते. हो, ते कळतं आहे 9वा महिना आताच सुरू झाला आहे, पण बाळाची सुद्धा काळजी घ्यायला हवी ना. मला असं वाटतं ना की या सगळ्यामध्ये बाळ कुठेतरी हे नको व्हायला, एवढे दिवस बाळाला वाचवलं आहे तर मग बाळ हे सुरक्षित राहायला हवं आणि त्याचसाठी आपल्याला इथून काहीतरी करावं लागेल. म्हणूनच मी तुम्हाला सांगते, बघा, लक्ष द्या, विचार करा आणि मला लवकरात लवकर तुमचा जो काही निर्णय आहे तो सांगा. तुमचा जो निर्णय असेल त्यावर आपण डिलिव्हरी करूया, असंही आता डॉक्टर म्हणू लागतात. मग इथे अर्णव ईश्वरीला वेळ दिला जातो की तुम्ही आता विचार करा ह्या सगळ्याबद्दल. मग आता अर्णव ईश्वरी जे आहेत ना ते थोडे आता विचार करत असतात आणि विचार करत असतानाच इथे ईश्वरी अर्णवला सावरत असते. इथे जी अंजली असते ती बेशुद्ध अवस्थेत असते
आणि त्याच वेळेला ती म्हणत असते की राकेश राकेश, तिचं सारखं तेच सुरू असतं. आणि त्यामुळेच ना आता अर्णव तिला धीर देत असतो, काही होणार नाही आहे त्याला, तू काळजी करू नकोस असंही तिला आता तो म्हणत असतो. ज्या वेळेला तो आता तिला हे म्हणतो तेव्हा इकडे मात्र ईश्वरीही सांगत असते की तुम्ही ताईंची काळजी करू नका, आपल्याला आता निर्णय घ्यावा लागणार आहे आणि बाळालाही काही होणार नाही, त्याची काळजी करू नका असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा हे सगळं काही ती म्हणते ना तेव्हा मात्र आता अर्णवला सुद्धा कळत नसतं की ह्या सगळ्या परिस्थितीत काय ऑप्शन घ्यावा. पण आता तर काही ना काही ते करावंच लागणार आहे, कारण या सगळ्या गोष्टी न करून सांगतोय कोणाला. मग आता त्यांना असं वाटत असतं की लवकरात लवकर जे आहे ते आपण ऑप्शन सिलेक्ट करूया की डिलिव्हरीचा, कारण ताईची तब्येत वाचवणं हे सुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. मग आता डॉक्टर सांगतात की पटकन जाऊन मेडिसिन घेऊन या. मग अर्णवला ईश्वरी म्हणते की जा तुम्ही घेऊन या, मी थांबते तोपर्यंत ताईंकडे. मग आता ईश्वरी तिथेच थांबलेली असते. ईश्वरीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तर अर्णव जेव्हा आता मेडिसिन घ्यायला खाली जातो ना तेव्हा त्याला तिथे रिया दिसते आणि रिया हॉस्पिटलमध्येच यायला निघालेली असते. रिया जेव्हा आता हॉस्पिटलमध्ये येत असते ना तेव्हा मात्र अर्णव तिला थांबवत असतो आणि अर्णव म्हणतो की प्लीज थोडं समजून घ्या ना, वरती परिस्थिती खूप जास्त चिंताजनक आहे आणि तुम्ही काही झालं तरी नका आतमध्ये जाऊ असंही तो आता म्हणत असतो. दुसरीकडे ईश्वरीसुद्धा देवाकडे प्रार्थना करत असते, गणू बाप्पाला सांगत असते की प्लीज या सगळ्यातून आपल्या अंजलीताईंना बाहेर काढ, बाळ वाचायला हवं, कारण अंजलीताईंसाठी बाळ खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि आमच्यासाठी सुद्धा, त्यामुळे प्लीज प्लीज काही करा, पण बाप्पा गणू बाप्पा आता लक्ष द्या अंजलीताईंकडे असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे मात्र आता जेव्हा रियाला तो थांबवत असतो तेव्हा रिया काही केले ऐकायला तयार नसते. रिया सरळ सांगते की मला ना तुम्ही काहीच सांगू नका, मला माहिती आहे ज्या काही गोष्टी आहेत त्या मला बघायचं आहे, सर्वेशने मला खूप फसवलं आहे आणि त्याला मी असंच सोडणार नाही आहे असंही म्हटलं जातं. मग आता ती जात असते, अर्णव अडवत असतो पण ती काही थांबायला तयार नसते, म्हणून अर्णव ना आता त्याच्या मागे मागे जात असतो. आणि अर्णव जेव्हा तिच्या मागे मागे जातो तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरी म्हणत असते की काय झालं आहे तुम्हाला. त्यावर ईश्वरीला अर्णव सांगतो त्या रियाबद्दल. मग आता ईश्वरी स्वतःच त्या रियाला थांबवायला जाते. हे सगळं आता वल्लरी लांबून बघत असते. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तो बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.